नमस्कार, मी डॉक्टर दिनकर वशेकर नर शार्दूल या माध्यमाद्वारे आपणाशी संवाद साधत आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं वातावरण तापलेलं आहे। त्यामुळे आपण आज आरक्षण म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रकार किती आहेत, त्या काय मर्यादा आहे हे सार रूपाने जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आपल्या देशामध्ये घटनेद्वारे जे सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना सुबळ करण्याकरता घटनेत तरतूद केलेली आहे। घटनेतील कलम 15 आणि 16 आणि त्यात केलेल्या दुरुस्तीनुसार आपल्या देशामध्ये दुर्बलांना शैक्षणिक आणि सामाजिक सवलती देऊन, त्यांना नोकरीची संधी देऊन, त्यांना आपण सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यास मदत करून आपण सामाजिक न्याय आणण्याकरता प्रयत्न करीत आहेत। या वर्गाला आपण राखीव वर्ग म्हणतो आपण किंवा रिझर्वेशन म्हणतो। या वर्गामध्ये प्रामुख्याने SC, ST, OBC आणि इतर वर्ग येतात। घटनेतील तरतुदीप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार या वर्गातल्या रिझर्वेशनसाठी किंवा त्यांच्या सुरक्षिततेसाठी किंवा त्यांचे न्याय देण्यासाठी 50% पर्यंत मर्यादा आलेल्या आहेत। आता प्रश्न पडतो की उरलेल्या समाजात जो 50% वर्ग आहे जो राखीव वर्गात येत नाही त्याच्याबद्दल काय करायचं तेच आपण पाहूया। हे कसं काय आपल्याला मिळाले किंवा हे कोणत्या वर्गाला मिळते त्याबद्दल माहिती जाणून घेण्याकरता आपण आज काय करू, इकॉनॉमिकली विकर सेक्शन किंवा राजकीयदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग याबद्दल आपण माहिती घेऊ आणि हीच माहिती कशी काय हे सार रूपाने समजून घेण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी तुम्हाला नम्र विनंती, हा व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि याबद्दल सबस्क्राईब करा। चला आपण आज आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आयोगाबद्दल पाहू। आपण पाहिलेले की समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना सबल करण्यासाठी 15 आणि 16 या घटनेतील कलमाचा आधार घेण्यात आला। तसंच घटनेतील एक 46 कलम आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलबद्दल, मार्गदर्शक तत्वाबद्दल, त्याबद्दल शासनाला स्पष्ट सांगण्यात आले आहे की समाजात ज्या लोकांना आर्थिक आणि शैक्षणिक जे मागासलेले आहेत आणि सवलती नाहीत त्यांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या संरक्षण द्यावं, आर्थिकदृष्ट्या त्यांना सवलत द्यावी। म्हणून काय केलं, विशेषतः केंद्र शासनानं 2019 मध्ये एक 101/03 म्हणजे 103वी घटना दुरुस्ती केली आणि त्या घटनेद्वारे 46च्या आधारे जे समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत पण इतर राखीव वर्गात मोडत नाहीत त्यांना आर्थिक सवलती देण्याचे एक घटना दुरुस्ती करून मान्य केली, तो कायदा मान्य केला। मग आता प्रश्न पडतो की आर्थिक दुर्बल घटक कोण आणि त्यांना राखीव घटकापेक्षा इतर वेगळं आरक्षण कसं मिळतं हे समजून घेण्याचं महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपणास काही मुद्दे ठराविक गोष्टी लक्षात घ्यावे लागतात। पहिला नंबर 1 की समाजामध्ये जे 50% सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, शैक्षणिक दुर्बल घटक आहेत, त्या वर्गात जो वर्ग मोडत नाही, समाज मोडत नाही, तो व्यक्ती मोडत नाही, अशा व्यक्तींना जनरल कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं। म्हणजे त्याला आतापर्यंत कोणतीही आर्थिक सवलत मिळाली नाही। अशा रीतीने पहिली अट असे की तो राखीव घटकातला नसावा आणि तो जनरल कॅटेगरीमध्ये असून त्याला आतापर्यंत कोणतीही राखीव सवलत न मिळाली पाहिजे। नंबर 2, त्याला जर जनरल कॅटेगरीमधून राखीव सवलत मिळवायची असेल तर तो आर्थिकदृष्ट्या मागास व्हावा आणि तो मागास होण्याचा पहिला निकष असा आहे की त्याचं सगळं उत्पन्न 8 लाख रुपयाच्या आत असावं। नंबर 3, 8 लाख रुपयाचं उत्पन्न असेल तरी समजा किंवा त्याच्याजवळ 5 एकर जमीन असेल तर ती जमीन 5 एकरच्या वरी नसली पाहिजे। तिसरा मुद्दा, जनरल कॅटेगरीमध्ये जर आर्थिक आरक्षण मिळवायचं असेल तर तो असा आहे की त्या माणसाला, त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला 1000 स्क्वेअर फुटावरती घर बांधलेलं नसावं। चौथा मुद्दा असा आहे की त्याचा जर शहरामध्ये प्लॉट असेल तर 100 यार्ड असावा, त्याच्या आत असावा आणि ग्रामीण भागात असेल तर 200 यार्ड असावा। म्हणजे आर्थिकदृष्ट्या तो 8 लाखाच्या आत असून जमिनी किंवा शेतीवर त्याच्या मर्यादा येतात। मग एवढा मर्यादा आल्यानंतर तो आर्थिक आरक्षणाकरता, आर्थिक सवलतीकरता तो लाभार्थी ठरू शकतो। मग त्याकरता काय करायचं, या घटनेने 113वी दुरुस्त करून काय सांगितलं आहे की अशा माणसाचा सामाजिक अन्याय दूर करण्याकरता तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला की त्याच्याकरता त्याला प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि हे प्रमाणपत्र त्यांना सरकारकडून म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून तहसील खात्यात मिळवावं। त्याकरता त्याला काहीतरी कागदपत्र द्यावं लागतात। ते कोणते कागदपत्र आहेत, सर्वप्रथम म्हणजे त्याचा आधार कार्ड असायला पाहिजे, म्हणजे त्याचा पत्ता
रहिवासी पत्ता आणि त्याची माहिती मिळते. दुसरी गोष्ट, त्याचं बँकेत खातं पाहिजे, म्हणजे किंवा बँकेत खातं आहे का, म्हणजे त्याचं सगळं एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत की नाही पाहायला जाते. मग हे पाहिल्यानंतर त्याचं पॅन कार्ड पाहायला जाते. पॅन कार्ड पाहिल्यानंतर त्याचं एकूण बॅलन्स किती पाहायला जाते. जागेबद्दल अशा रीतीने माहिती घेऊन 4-5 कागदपत्र जमा झाल्यानंतर त्यानं तहसील कार्यालयात दिल्यानंतर मग तहसील कार्यालयाला समाधानकारक झालं ते कार्यालय त्याला जनरल कॅटेगरीमधलं, ओपन कॅटेगरीमधलं, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातलं म्हणून त्याला प्रमाणपत्र मिळते. आणि हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातून त्या लाभाकरता ती लाभार्थी होऊ शकते. या ठिकाणी काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजे. ही योजना केंद्र शासनानं 193 जी दुरुस्त घटना केली आहे, हे केंद्र शासनातल्या शाळा किंवा नोकऱ्याकरता उपलब्ध करून दिलेली ही दुरुस्ती आहे. पण आता महाराष्ट्रातील काही राज्यांना सुद्धा इकॉनॉमिकली विकसित सेक्शन आहे तो वर्ग लागू केलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांना 10% रिझर्वेशन दिलेले आहे. आणि हे 10% रिझर्वेशन दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता मूळ राखीतलं 50% आणि हे 10% असं 60% आणि पुन्हा 2 घंटे असं 62% रिझर्वेशन महाराष्ट्राने शासनाने दिलेले आहे. पण याच ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की 193 घटनेमध्ये जे 10% आर्थिकदृष्ट्या राखीव वर्गाकरता जे आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाचं म्हणजे ज्या जाती आहेत 10-12 त्यांच्याकरता मात्र कॅटेगरायझेशन किंवा क्लासिफिकेशन नाही आहे. म्हणजे त्यामध्ये एखादी त्या ओपन कॅटेगरीमध्ये एखाद्या संख्या जास्त असेल, जाती संख्या जास्त असेल आणि दुसरी ओपन संख्या जातीची कमी असेल, त्यामुळे तिथं कमी जास्त भेद केला नाही. तिथं गुणवत्तेनुसारच त्यांना राखीव आरक्षण देण्यात येईल, आर्थिक राखीव अशा देण्यात येईल. अशा रीतीनं आपल्या देशामध्ये 2019च्या घटनेमध्ये तरतूद करून आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकासाठी आरक्षण दिले. आणि विशेष म्हणजे घटनेनं सुद्धा हे जे 10%च्या आरक्षण 50%च्या ते सुद्धा वैध ठरवलेलं आहे. कारण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हणले की सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या त्याचं दुर्बलता नष्ट व्हावं, त्याच्यावर अन्याय दूर व्हावा म्हणून हे जे 10% वाढीलं ते वैध वाढीत आहे. अशा रीतीनं आपल्या समाजामध्ये 50%पर्यंतचं राखीव वर्ग आणि 10%चा आर्थिक मागासवर्गाचा राखीव अशा रीतीनं सामाजिक शैक्षणिक आर्थिक असे 2 आरक्षण आपल्या देशामध्ये लागू आहे. आणि याचा फायदा आपल्याला ज्यांना कोणतंच राखीव मिळालं नाही आहे, आरक्षण मिळालं नाही, त्याचा हे EWS फायदा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ समजलाच असेल याचा जास्तीत जास्त लोकांना सांगा. आणि जनरल कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांना कोणतं आरक्षण नाही त्यांना याचा फायदा व्हावा, नियमानुसार फायदा व्हावा हे सगळ्यांना सांगा. हीच नम्र विनंती. हा व्हिडिओ पुन्हा पहा, लोकांना सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.